नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा आपण एक नवीन प्रश्न घेऊन आलो आहोत। बघा, प्रश्न तुमच्या समोर आहे। कंसात 1 + 1/2 गुणिला कंसात 1 + 1/3 गुणिला कंसात 1 + 1/4 1/998 बरोबर किती? दिसताना प्रश्न तुम्हाला अतिशय तो कठीण वाटतो, पण बघूया आपण याचं उत्तर आपण विदिन 1 मिनिटात काढणार आहोत। बघा, 2 गुणिला बघा 1 + 1/2 चा आपण जर का सोडला, हा ब्रॅकेट जर का आपण सॉल्व केला तर उत्तर काय आहे? बघा, 2 × 2 आणि 1 2 3 म्हणजे 3/2 याचं उत्तर येत आहे। गुणिला याचं उत्तर काय येणार? 3 × 3 आणि 1 4 4/3 उत्तर येणार। गुणिला याचं उत्तर बघा काय येणार? 4 × 4 आणि 1 5/4 याचं उत्तर येणार। असं करत आपल्याला या ठिकाणी याचं उत्तर काय येणार? 999 छेदस्थानी किती येणार? 998 बरोबर। मग आता तुमच्या सुंदर डोळ्यांना हे दिसत नाही का? बघा, या ठिकाणी 3 हा 3 कट होणार आहे, 4 हा 4 कट होणार आहे। अशाच पद्धतीने आपण जर कट करत गेलो तर या ठिकाणी हा 998 आणि इथला 998 सुद्धा तुमचा काय होणार आहे? कट होणार आहे। मग या ठिकाणी शिल्लक काय राहतो तुमचा? छेदस्थानचा 2 आणि या ठिकाणी शेवटी काय असणार आहे? अंशस्थानचा 999 म्हणजे तुमचं उत्तर असणार आहे 999/2 पर्याय क्रमांक 2। जेव्हा असे प्रश्न असतात तेव्हा जर का वरचा कट होत असेल दिसताना आपल्याला, तर खालचा छेद शिल्लक राहतो आणि तिकडचा शेवटचा अंश शिल्लक राहतो। आता छेदस्थानी कट झाला असेल तर वरचा अंश शिल्लक राहतो आणि इकडचा छेद शिल्लक राहतो। अशा पद्धतीने सिक्वेन्स करून आपण या पद्धतीने उत्तर काढू शकतो। पुढचा प्रश्न बघूया। 21 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या 7व्या त्रिकोणी संख्येचा पाया किती? असा प्रश्न आपल्याला TET 2017च्या परीक्षेला विचारला गेला आहे। बघूया, जेव्हा आपल्याला असा प्रश्न विचारला असतो आणि पाया विचारला असतो तेव्हा आपण या संख्येचा पाया आधी काढूया। बघा, 21चा पाया काढताना कसा काढणार? 21 गुणिला 2 करा, किती असणार? 42 आणि 42च्या जवळची लगतची लहान वर्ग संख्या शोधायची आहे, ती आहे 36 आणि याचं वर्गमूळ आहे 6, म्हणजेच 21 या संख्येचा पाया तुमचा आला 6। मग आता काय म्हणतो तो? क्रमाने येणाऱ्या 7व्या त्रिकोणी संख्येचा पाया, मग अधिक 7 करा। बघा, 6 + 7 किती होणार? 13, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 तुमचं उत्तर असणार आहे।